थाने लोकसभा महायुति के उम्मीदवार नरेश मस्के बेलापुर के जाने माने एडवोकेट एंड सॉलिसिटर लेवी रूबेंस के ऑफिस में पहुंचे। लेवी रूबेंस के साथ अपने चुनाव प्रचार के अभियान में वे नवी मुंबई के बेलापुर और सानपड़ा पहुंचकर मतदाताओं से मुलाकात की। नरेश मस्के ने वहां के लोगों से बातचीत करके वोट करने की अपील की। सन सिटी या सोसायटीतील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनी एवढ्या भर उन्हामध्ये सुद्धा आपण आमची वाट पाहत या ठिकाणी बसलेले आहात, त्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे। आमचे अभिजित पानसे म्हणतात की आपण सूर्याच्या शहरातली लोक आहात, त्याच्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही आहे। सन सिटी ही सन सिटीमध्ये उन्हाचा त्रासाचा हा विषय नाही आहे। ही सर्व मंडळी माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत याची वाट पाहत आहे। आपल्याला असं उगाच वाटतं आहे की आपली वाट पाहत बसलेली आहेत, पण तरीसुद्धा जे सत्य आहे ते सत्य आहे। नाही, पण तो त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून संपूर्ण हिंदुस्थान आज वाट पाहतोय 20 तारखेला मुंबई, ठाणे आणि या परिसरात निवडणुका आहेत। 4 जूनला रिझल्ट आहे। एक मोठा उत्सव या हिंदुस्थानामध्ये साजरा होतोय, तो म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक, आणि त्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत। निमित्त आहे या ठाणे लोकसभेमध्ये नरेश मस्के। नमो नमः नरेंद्र मोदी, नमो आणि नमः नरेश मस्के। आणि त्या दिवसाची आपण वाट पाहताय। माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा यांच्या माध्यमातून एक तळागाळातील कार्यकर्त्याला या लोकसभेला उभं राहण्याची संधी मिळालेली आहे। तसं पाहिलं तर ठाणा सिटी असेल, ठाणा कॉर्पोरेशन एरिया, नवी मुंबई कॉर्पोरेशन एरिया आणि मीरा भाईंदर कॉर्पोरेशन एरिया असा सगळा मिळून हा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे। ठाण्यामध्ये महापौर म्हणून काम केलेलं, 20 वर्ष नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून काम करतोय, संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। थोडंफार वाहिन्यांवरती, TV चॅनल्सवरती कधीतरी नरेश मस्केला आपण पाहिलं असेल नवी मुंबईतील जनतेने, पण ठाण्यातील जनतेच्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या दिनक्रमामध्ये नरेश मस्के, त्यांची सर्व मंडळी, त्यांची काम, पण मी नाही, पण आमची सर्व सेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, RP असेल, या महायुतीतील आमचे नगरसेवक हे सुद्धा आपल्याकडे सातत्याने काम करत असतात। त्या माध्यमातून आपला संपर्क आहे। महायुती ही काम करणारी आहे। देश एक सुजलाम सुफलाम बनवण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण जगामध्ये एक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी साहेब काम करतात। आणि येत्या 20 तारखेला अब की बार फिर मोदी सरकार 400 पार आणि अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। हिंदुस्थानासाठी आपले प्राण आणि मोदींसाठी धनुष्यबाण, अशी सर्व परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। सुज्ञ मतदार आहात। येत्या 20 तारखेला तुम्ही धनुष्यबाणाशेजारील बटन दाबून मला मतदान करा। पण मतदान केल्यानंतर की खासदार कधी दिसलाच नाही, खासदार कधी नवी मुंबईमध्ये आलाच नाही, किंवा मी या खासदाराला मतदान केलं, उगाच केलं रे, मोदींसाठी केलं, पण आता मला लाज वाटते, याला मी मतदान करा, अशी परिस्थिती कधीच आणून देणार नाही, या परमेश्वराच्या साक्षीने तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस मौके पर सोसाइटी के लोगों से लेवी रूबेंस ने नरेश मस्के को मतदान करने की अपील की। देखिए, मैं तो कोई राजकीय पक्ष से नहीं हूँ, लेकिन यहाँ का 24 साल से रहवासी हूँ। आप लोग सब मुझे पहचानते हैं। मैंने सिर्फ मस्के साहब को इसलिए बुलाया है क्योंकि मैंने इनको बहुत सालों से देखा है और मुझे ये पता है कि जो कार्य ये लेते हैं वो कार्य ये पूर्ण करते हैं। मैं ठीक मोदी साहब कर रहे हैं, लेकिन जो हमारे लिए जो सबसे महत्व का आदमी है यहाँ पे, वो है मस्के साहब। क्योंकि मस्के साहब अपने मन में ठान ले तो वो चीज़ वो करते हैं, और वो उनकी सबसे बड़ी एक जो क्वालिटी होती है वो सबसे बड़ी क्वालिटी है। और सबको साथ लेके, सबका साथ विकास, सबका विकास और सबका
विकसित भारत के लिए ये सही मायने में उम्मीदवार है। फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार। हिंदुस्थानसाठी आपले प्राण, मोदींसाठी मनुष्यबळ। जगाच्या नकाशावरती भारत महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने मोदी साहेब काम करत आहेत। येत्या 20 तारखेला मोठा उत्सव या देशामध्ये साजरा होतोय, तो म्हणजे मोदी साहेबांना दुसऱ्यांदा पंतप्रधान बनवणे आहे। त्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या मार्फत तुम्हाला संधी मिळणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस यांनी मला या ठिकाणची उमेदवारी दिलेली आहे। खूप मोठा मतदारसंघ आहे, प्रत्येकाकडे जाता येत नाही, तरी सुद्धा मी प्रयत्न करतोय की अगदी उठल्यापासून नवीन बेलापूरपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा। सर्व काही यशस्वी होणार नाही, तरी सुद्धा मी आता प्रयत्न करतोय। आज यासाठी झालेलो आहे। नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवून तुम्ही मला मतदान करा। मतदान निवडून आल्यानंतर, खासदार झाल्यानंतर की बाबा खासदार आपल्याकडे फिरकलंच नाही किंवा खासदाराला आपण नरेंद्र मोदींसाठी मतदान केलं याची आपल्याला लाज वाटणार नाही, अशा पद्धतीने काम करेल, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। आणि आपण इतकं मतदान कराल, पण आपले आप्तस्वकीय, आपल्या ओळखीची लोक, आपले नातेवाईक यांना सुद्धा त्या दिवशी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा। 18-19 सुट्टी आहे, त्यात 18, 19 आणि 20 तीन सुट्ट्या घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जा। इकडे त्यापेक्षा 19ला बाहेर फिरायला जा, 19ला परत या, आणि 20 तारखेला मतदान करा, एवढी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे। शिंदे, देवेंद्र फडणवीस और अजीत दादा पवार उन्होंने दी है, लोगों तक पहुँचने का काम मैं कर रहा हूँ और लोगों को में बहुत ज़्यादा उत्साह है। सब लोग मोदी जी को पंतप्रधान बनाने की राह देख रहे हैं। निमित्त मैं हूँ, मेरे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी को वोट जाने वाला है। नमो नमः नरेंद्र मोदी, नरेश मस्के। ज़्यादा लोगों ने वोटिंग के लिए आना चाहिए, नीचे उतरना चाहिए, क्योंकि सैटरडे संडे छुट्टी है, मंडे को वोटिंग है, तो लोग जॉइंट हॉलीडे समझ के 3 दिन का अगर बाहर पिकनिक जाएंगे, कहाँ गाँव जाएंगे, तो मतदान नहीं होगा। मतदान ये राष्ट्रीय कार्यक्रम है, राष्ट्रीय धर्म है, तो वो निभाना चाहिए, ये मैं उनको आह्वान किया। एक आनंद की बात है कि लेवी सर कौन सा भी पॉलिटिकल पार्टी से अटैच नहीं है, तो भी एक आदमी करके एक अच्छा काम करने वाला आदमी है, इसीलिए मेरे लिए सब सोसाइटी में घूम रहे हैं, ये मेरे लिए बहुत बड़ी बात है। ब्यूरो रिपोर्ट, FS न्यूज़, नवी मुंबई।